सिंहाची या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. अगदी चांगली स्पर्धा ना वेळेवरती सामना सुरू होत असताना आपण पाहतोय भरपूर मेहनत घेते सर्व आयोजक कमिटीनं त्यांच्या मेहनतीनं साकारलेलं हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतं. आज स्पर्धेचा दुसरा दिवस पहिलीच मॅच जिथे एका साईडला शिवते जिल्हे पण तुरमाले आणि त्या संघाला फाईट करत असताना हर्ष स्मृती श्री गणेश मोहो या दोन संघांदरम्यान आपण ही लढत पाहतोय. जिथे टॉस जिंकलाय खरं तर तुरमाले टीमनं आणि टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानं बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय तो मात्र हर्ष स्मृती श्री गणेश मोहो टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकुलांची कुलस्वामिनी आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची सुरुवात करतोय. मॅचला सुरुवात होत्या. गेम ऑन. पहिलाच बॉल वरती प्रहार केला. फटका चांगला बॅकवर्ड पहिलाच बॉल वरती आलाय. दमदार रुबाबदार शानदार चौकार. सध्या इन ऍक्शन मध्ये फलंदाज सूर्या मस्कर. लो फुल टॉस बॉल होता हलक्या हाताने पुश केला. ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. पाच चांगले क्रिकेटर 7 षटकांची मॅच आहे त्याच्यामुळं पहिल्या बॉलवरती चौकार दुसऱ्या वरती संयम रित्या खेळ केलाय सूर्या मस्करनं जिथे तुम्हाला सिंगल पाहायला मिळाली. सांघिक धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज जयेश पाटील हा फलंदाज तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहता. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ऋषी घरत हा मुख्य ट्रम्प कार्ड शिवतेज 11 तुरमाले संघाचा तुम्हाला पाहायला मिळतं. 7 षटकांची मॅच कोणती रणनीती आखली जाईल बॅटिंग करत असताना सध्या मोहो टीमच्या माध्यमातून हे पाहणं तेवढंच गरजेचं असेल. गोलंदाज सह्या पुन्हा एकदा ऋषी घरत समोर डावकरचा एक विस्फोटक खेळाडू जयेश पाटील. प्रहार केला ऑफ साईडला. गॅप भरपूर आहे. P1चा पहिला षटक तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत संधी होती आणि या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धाब्यानं संघ देखील पुढे सरसावलाय. सांघिक धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 7 या आकड्यावरती. चांगली स्कोरिंग आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. जतीन गोंधली उसाटणे आणि तेवढीच चांगली स्कोरिंग देखील आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. 7 धावा धावपुस्तकावरती. समोर पुन्हा एकदा जयेश पाटील. थोडासा खोलवर टप्प्याचा जड मध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता गोलंदाज ऋषी गरजचा. बॅक टू द बॉलर आपल्याच फॉलोथ्रू मध्ये चेंडूची अडवणी केली आणि इथे हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर. टोटल 7 धावा. P1चं पहिलं षटक गोलंदाज ऋषी गरजचा आपल्याला पाहायला मिळतं. अगदी चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवरती चौकाराला आणि त्याच्यानंतर बॅकअप देखील भरपूर चांगला ओव्हर मध्ये देत असताना प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये पकडलाय. झेल संपलाय. फलंदाज जयेश पाटीलचा केला पहिला धक्का बॅटिंग करत असताना सध्या मोहो टीमला. मैदानातून बाहेर झालाय. हा पहिला धक्का मोहो टीमला. पण संयम आणि शांत दिमागाने खेळ करावा लागेल कारण की
मॅच 6 षटकांची आहे, त्याच्यामुळं रणनीती तुमची खूप महत्त्वाची राहील मॅचमध्ये. विकेट वाचून तुम्हाला टार्गेट सेट करावा लागेल. सध्या बॅटिंग करत असताना मोहो टीमला गोलंदाजी अगदी चांगली ऋषी गरजची पाहायला मिळतं. हा ट्रॅकर बॉल होता, पंचांचा इशारा का इट इज अ वाईट. अवंतर एक धावी जोडली जाईल. अवंतर एक धावेनं संघ देखील पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती चौकाला यस गोलंदाजाला 1 बाउन्स अलर्ट देखील केलाय. भरपूर चांगली पंचांची भूमिका आपण सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये सॅनी पायकर सर असतील, त्याच्यानंतर आपण खरं तर जीवन गावन सर पाहतोय, सत्यम काकडे सर असतील. ओ इथे मात्र पाठ हातातून निसटले. यस अंतिम बॉल देखील डॉट पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धाबाल्यात 8-1 विकेट गमावलंय. बॅटिंग करत असताना हर्ष स्मृती श्री गणेश मोहो टीमनं. समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस सांघिक धावसंख्येचा विचार केला संघ 8 या आकड्यावरती जिथे 1 विकेट गमावलंय. बॅटिंग करत असताना सध्या हर्ष स्मृती श्री गणेश मोहो टीमना. मैदानाच्या आतमध्ये सध्या प्रशांत शेळके आणि सूर्या मस्कर ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सेकंड षटक गोलंदाज साहिल चौधरी. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडीशी दूर गोलंदाजी. ही रणनीती चांगली आहे सध्या तुरमाले टीमची आणि पहिला षटक देखील भरपूर चांगला तुरमाले टीमसाठी राहिला आहे, जिथे अवघ्या पहिल्या P1च्या षटकामध्ये 8 धाबा पाहिल्या, 1 धक्का. चांगली गोलंदाजी केली ऋषी गरजनं. आता त्याच्यानंतर वापर केल्या मैदानाच्या आतमध्ये सध्या गोलंदाज साहिल चौधरीचा. पहिला बॉल निर्धाव, हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकलाय गोलंदाज साहिलनं. चांगली गोलंदाजी करत असताना सेकंड पॉवर प्ले, थोडंसं अटॅकिंग क्रिकेट देखील करावं लागेल, कारण की पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये धावा तुम्हाला जमवाव्या लागतील आणि तो प्रयत्न करत असताना चांगली गोलंदाजी सध्या साहिलची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओ इथे मात्र पंचांचा इशारा देखील आलाय की हा बॉल नो आहे. अतिरिक्त ही धाव जोडली जाईल आणि पुढचा बॉल फ्रीट असेल. अतिरिक्त धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला टोटल 9 या आकड्यावरती. प्रहार करावा लागेल, थोडंसं एखाद्या फलंदाजाला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल मॅचमध्ये. फ्रीट आहे आता इथे संधी आहे मोठ्या फटक्या खेचण्याचा, मात्र कशा रीतीने खेळ राहील. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंडवरती सूर्या मस्करला आपण ऑन स्ट्राईक पाहतोय. प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, सिंगल कंप्लीट. एकच धावेनं समाधान मानलंय. 5 चांगली गोलंदाजी, आपली गुणवत्ता सध्या मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतोय गोलंदाज साहिल चौधरी. 3 चेंडू ज्याच्यामध्ये 2 धावा खर्च केला. 5 ज्या रीतीनं ऋषी गरजनं गोलंदाजी केली ना, त्याच्याच पावलावरती सध्या पाऊल ठेवलं साहिल चौधरीनं. शांत डोळे सध्या बॅटिंग करत असताना हर्ष स्मृती श्री गणेश मोहो टीमला. जयेश पाडीची विकेट मैदानातून बाहेर गेल्यानंतर आता कोणता खेळाडू टीमची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेईल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं राहील. स्ट्राईक रोटेट झाले आणि स्ट्राईकवरती फलंदाज सध्या पाहता प्रशांत शेळके हा फलंदाज सध्या इन ॲक्शनमध्ये आलाय.
गोलंदाज तयार. हा ट्रॅकर प्रहार करण्याचा प्रयत्न. फाईन रिझम मध्ये हा चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा दिस मिळते 4 चौकार. चौकार आल्या. फलंदाज प्रशांतच्या बॅटमधून 4 धावेनं संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 14 या आकड्यावरती. सध्या तरी मी म्हणेन चांगली गोलंदाजी होती ती मात्र तुरमाले टीमची. धावांसाठी आता संघर्ष करावा लागतोय बॅटिंग करत असताना मोह टीमला. इथे मात्र परफ्यूम डिलिव्हरी, परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी सध्या गोलंदाज साईलच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अगदी शरीरालगत हा बॉल डिलिव्हर केला. फलंदाजाला पूर्णपणे शांत ठेवला आणि सरळ चेंडू रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न भरपूर चांगले होते मात्र तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली. षटक देखील दुसरं समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला तो मात्र 15 या आकड्यावरती. शहरात दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्रिवार मानाचा मुजरा करतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. शांत सुरुवात सध्या मोह टीमची पाहायला मिळतं. प्रहार केलाय. प्रतीक्षा होत होती, अखेरकार ती प्रतीक्षा पूर्ण केली. फलंदाज प्रशांतच्या पाठमधून हा दमदार षटकार येतोय बॅटिंग करत असताना मोह टीम साठी. तीच रणनीती आखली. चला चेंडूची पूर्तता करा. 30 रणनीती आखली सध्या बॅटिंग करत असताना फलंदाज प्रशांत. त्याच्या बॅटमधून हा षटकार 6 धाब्यानं संघ देखील पुढे सरसावल्या. संघाची धावसंख्या पाहिली. संघ 21 या शुभांकावरती बॅटिंग करत असताना सध्या हर्ष स्मृती श्री गणेश मोह संघ. प्रशांत शेळके हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आणि त्याच्या बॅटमधून देखील चांगला फटका आपण पाहिला. अशाच रीतीनं फटकेबाजी करावी लागेल तेव्हाच एक चांगला टार्गेट सेट करेल पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना मोह संघ. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं थोडीशी शांत सुरुवात होती आणि त्याच्यानंतर सेकंड स्पेल घेऊन आला ऋषी करत आणि त्याच्यावरती प्रहार केला. सेकंड बॉल. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. क्षेत्ररक्षक आहेत. डी बॅकवर्स कवलेला उचलतील पेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दाबेनं संघ जाऊन पोहोचला. डबल दुरी 22 आकड्यावरती. 22 धावा सध्या धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज पुन्हा एकदा सूर्य मस्कर सलामीचा फलंदाज. अनेक मैदानावरती भरपूर चांगला क्रिकेट चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहिले.
आणि या मॅच मध्ये देखील तीच अपेक्षा धरून बसला सध्या मोहोळ संघ आणि त्या अपेक्षाला भरणं द्यावं लागेल, त्या अपेक्षावरती उभं राहावं लागेल. 6 षटकामध्ये एक चांगलं टार्गेट या मॅच मध्ये सेट करावं लागेल मोहोळ टीमला. चला लक्ष असू द्या, टाइम देखील अलर्ट आहे. तोरमाले संघ 5 षटक तुम्हाला 25 मिनिटांमध्ये फेकावे लागतील, अन्यथा जर तुम्ही एक्स्ट्रा टाइम खर्च केला तर 6व्या षटकामध्ये तुम्हाला अतिरिक्त एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याच्याकडे लक्ष द्या. डिसिप्लिन शिस्त पद्धती स्पर्धा पाहतोय. ऑफ साईडला लांब कार्पेंडा फाटका लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील व्यक्ती पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. एकेरी ताब्यानं संघ देखील पुढे सरसावला. संघ 23-23 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिल्या बॉलवरती षटकाला, त्याच्यानंतर मागील 2 बॉलमध्ये थोडंसं बॅकअप दिला. ओव्हरमध्ये गोलंदाज ऋषी गरतना, जिथे मागील 2 बॉलवरती 2 सिंगल पाहिला. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती फलंदाज प्रशांत शेळके हा फलंदाज. अगदी चांगली गोलंदाजी. क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटचा प्रयत्न नकारलाय. पुन्हा एकदा या बॉलवरती सिंगल पाहायला मिळतं. 5 सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. चांगली गोलंदाजी आपण ऋषी गरजची मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सेकंड स्पेल, पहिला स्पेल फेकला, जिथे पहिल्या स्पेलमध्ये 8 धाबा खर्च केला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं सेकंड स्पेल फेकत असताना 4 चेंडूमध्ये अद्यापिक 9 धाबा खर्च केला. सूर्य नमस्कार पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. थोडासा आपल्याकडे होता. ऑफ साईडला गॅप शोधण्याचा प्रयत्न. गॅप भरपूर मोठी, चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने डीपला. मिळती 4, आलाय चौकार. संघ देखील पुढे सरसावलाय. सांघिक धावसंख्येचा विचार केला संघ 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पण थोडंसं धावगतीला वेग दिला सध्या बॅटिंग करत असताना मोहोळ टीमला. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. ऑन साईडला फटका. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल. अंतिम बॉलवरती आले सिंगल. अशा रीतीनं 3 षटकांचं खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस संघ 29-29 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना अर्शल स्मृती श्री गणेश मोहोळ टीम. चला ड्रिंक स्टॉली मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. ऐकू एक सुमधुर संगीत. तर 3 षटकांचे खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 29 या आकड्यावरती.
एक विकेट गमावला जयेश पाटीलचा मोह टीमनं. आता इथून पुढे थोडंसं धावेला वेग द्यावा लागेल, प्रहार देखील करावा लागेल मॅच मध्ये. चौथा षटक पहिल्याच बॉल स्वागत केलंय गोलंदाज सौरभचा पहिल्याच बॉल वरती तडाखा दिला. मेथिसा ठोकलाय षटकार. ऑन स्क्रीन वरती पाहिलं आणि त्याच्यानंतर ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर सत्यवान काकडे सरांचा इशारा आला की हा बॉल नोय अतिरिक्त या 7 धाबा खूप काही महत्वशीर राहतील. बॅटिंग करत असताना सध्या मोह टीम साठी 7 धाब्यानं संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर 36 धाव पुस्तकावरती. गोलंदाज सौरभला तुम्ही पाहता जिथे पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय फलंदाज सूर्या मस्करना. मागील 3 षटकामध्ये संयम रित्या खेळ साकारला खरं तर फलंदाज सूर्या मस्करना आणि त्याच्यानंतर अटॅकिंग क्रिकेट सध्या पाहायला मिळतं. 36 धाव पुस्तकावरती 6 षटकांची मॅच. चांगला टार्गेट सेट करायचा आणि त्याचं उत्तम उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय सूर्या मस्कर. मागे 3 षटकामध्ये शांत क्रिकेट संयमरित्या बाळगला आणि त्याच्यानंतर आता प्रहारानं प्रहार हा मनसुबा सध्या आपल्याला सूर्या मस्करचा पाहायला मिळतं. फ्रीटचा बॉल गोलंदाज तयार. सौरभ समोर पुन्हा एकदा सूर्या. ओ प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडार मध्ये हा बॉल आला नाही. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळता. थोडासा ओरपीचा बॉल, गती देखील भरपूर होती चेंडू मध्ये आणि त्याचा फायदा मिळाला गोलंदाज सौरभला. डॉट चेंडू आला. धावसंख्या स्थिर असेल. टोटल 36 धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल पुन्हा प्रहार केलाय. अजून एक तडाखा दिलाय. मेथिसा ठोकला हा दुसरा षटकार सूर्या मस्करना. क्या बात आहे. आता अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. 2 षटकात सूर्या मस्करच्या बॅट मधून प्रेशर आता गोलंदाज सौरभ वरती असेल. चांगली बॅटिंग सध्या मोह टीम साठी सूर्या मस्करची पाहायला मिळतं. सांघिक धावसंख्येचा विचार केला संघ 42 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. पुढचा बॉल पुन्हा प्रहार केलाय. अजून एक तडाखा, अजून एक धमाका पाहायला मिळतं. सलग बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. दोन षटकार धावसंख्येचा विचार केला 48 वेग पकडलाय सध्या मोह संघानं. 48 धावा धाव पुस्तकावरती. पूर्णपणे प्रेशर आलाय गोलंदाज सौरभ वरती. प्रेशर रिलीज करायचा असेल तर तुम्हाला चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करावी लागेल. आडव्या बॅटने खेळण्याचा धाडसी निर्णय. पण ज्यावेळी सरळ बॅटने जर धावा येत असतील ना तर तुम्ही आडव्या बॅटचा वापर करताय कुठेतरी तुमच्यासाठी कर्दन करण्यात. हा बॉल डॉट आलाय. धावसंख्या स्थिर आहे. टोटल 48 धाव पुस्तकावरती पाहायला मिळतात. चेंडूचा विचार केला तर चेंडू फेकले टोटल 4 चेंडू मध्ये तब्बल 19 धावा खर्च केला गोलंदाज सौरभनं. पुन्हा प्रहार केला. हा देखील बॉल स्लॉट मध्ये फेकून दिला. प्लॉट मध्ये मिळती 6 ठोकला षटकार. अवगतीला पूर्णपणे वेग दिला. 50 कंप्लीट करत असताना 54 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना मोह संघ सुपर सुपर सेव्ह उपर डुपर ठोकला अजून एक षटकार. फलंदाज सूर्या मस्कर ऑन फायर.
झालं 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 60 या आकड्यावरती। पहिले 2 पॉवर प्लेचे षटक होते ना ते खूप महत्त्वाचे राहिले तुरमाले टीमसाठी। त्याच्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये पूर्णपणे आक्रमण केले सध्या मोहो टीमला। सूर्या मस्कर मागील षटक खूप महत्त्वाचा राहिला मोहो टीमसाठी कारण की त्या षटकामध्ये तब्बल 31 धावा आल्या मोहो टीमसाठी। आता 5वा षटक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश गायकर हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती बॅकअप द्यावा लागेल। कमबॅक करायचा असेल तुरमाले टीमला तर विकेटसाठी तुम्हाला झालं विकेटसाठी कड रचावा लागेल तेव्हाच या मॅच मध्ये कमबॅक केलं जाईल। कल्पेश गायकर ज्याच्यावरती आता विश्वास ठेवला सध्या तुरमाले टीमला। समोर फलंदाज पाहिलं तर प्रशांत शेळके। ओ हा प्रकार स्लोवर गतीचा बॉल होता अगदी चकवा दिला फलंदाज प्रशांतला जिथे हा बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळता। व्यवस्थित चेंडूचं लाईन मिरिट पाहिलं असतं तर सत्यम काकडे सर या बॉलवरती देखील मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला असता मात्र क्रिकेटमध्ये जर तरला मान्यता नाही आहे। डॉट चेंडूला धावसंख्या स्थिर आहे टोटलला 60 धावा धावपुस्तकावरती। फिल्डिंगची विरचना चेंज करण्याचा प्रयत्न करते सध्या तुरमाले संघ। विकेटची गरज सध्या तुरमाले टीमला। धावगतीला तुम्हाला ब्रेक लावायचा असेल तर विकेट खूप काही महत्त्वाचे असतील तुरमाले टीमसाठी। गोलंदाज तयार पुन्हा एकदा कल्पेश गायकर हा गोलंदाज। और पिचचा बॉल ऑफ साइडला केलेला आहे। लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य। हे चांगले क्रिकेट आहे प्रशांतच्या माध्यमातून कारण की दुसऱ्या साईडनं सूर्या मस्कर अगदी आक्रमण करतो आणि त्याला स्ट्राईक देणं जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे आणि तेच केलं सध्या प्रशांत शेळकेनं सिंगलला स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं। एकेरी धावेने संघ देखील पुढे सरसावलाय। सांघिक धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचलाय 61 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना हर्ष स्मृती श्री गणेश मोह संघ। 61 धावा धावपुस्तकावरती वैयक्तिक 16 बॉल मध्ये 42 धावांची उपयुक्त केली साकारतोय फलंदाज सूर्या मस्कर। या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय केली साकारली जाईल का हा मोठा प्रश्न आहे सध्या। पुढचा बॉल स्लोवर बॉल होता चेंडूचा लाईन मिनिट पाहिलं हा फटका देखील चांगला चेंडू चाललाय यस बॉन्ड लाईनच्या बाहेर स्टँड अँड डिलिव्हर मिळती 60 ठोकला षटकार। सहा धावेंना संघ 67 वैयक्तिक सूर्या मस्कर 48 या आकड्यावरती केलता। दमदार बॅटिंग अगदी चांगली बॅटिंग साकारते सध्या मोहो टीम साठी फलंदाज सूर्या मस्कर। गोलंदाज तयार पुन्हा एकदा कल्पेश गायकर अलक्यातनं पोच केलाय सिंगल कंप्लीट। दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट एकदा जोरदार टाळ्या। या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय केली साकारतो सूर्या मस्कर। एकदा बॅट वरती करून प्रेक्षकांची मानवंदना स्वीकारायची। यस भरपूर चांगली बॅटिंग सूर्या मस्करची वैयक्तिक 18 बॉल फेस केल्यानं 50 धावा अर्धशतकीय केली साकारली ती मात्र हर्ष स्मृती श्री गणेश मोहो टीम साठी भरपूर चांगले योगदान देत असताना मोहो टीम साठी फलंदाज सूर्या मस्कर आपण पाहतोय। संघ जाऊन पोहोचला टोटल 69 या आकड्यावरती। पुढचा बॉल गोलंदाज तयार पुन्हा प्रहार केलाय हवा याला चढवलाय स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच अजून एक तडाखा दिलाय मी 30 ठोकलाय षटकार। आक्रमण सध्या सूर्या मस्कर करतोय। संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचलाय 75 या आकड्यावरती। चांगलं टार्गेट सेट करत असताना पहिल्याच मॅच मध्ये आपण खरं तर मोहो टीमला पाहतोय चांगले योगदान दिलंय तो मात्र सूर्या मस्करनं वैयक्तिक अर्धशतकीय केली साकारले तब्बल 19 बॉल मध्ये
56 धाबा सध्या सूर्यमस्करच्या बॅटमधून. पुलटास बॉल दिशा दिली, अजून एक तडाखा दिला, अजून एक धमाका, सलग बॅक टू बॅक हा दुसरा षटकार सूर्यमस्करच्या बॅटमधून. तर आपण ऑन स्क्रीन वरती बॅनर पाहतोय हर्षल पाटील याचा. खर तर आज ते आपल्यात नाही आहेत, मात्र एक चांगली गोलंदाजी म्हणून त्याची सातत्यानं ख्याती आपण पाहिली आहे आणि तो खरं तर त्याला आपण खूप काही मिस करतो. त्याला श्रद्धांजली देखील आपण दिली. चांगला गोलंदाज हर्षल पाटील आपण पाहतोय. तर इथे 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 5 षटकांच्या अखेरीस 81 धावा धाव पुस्तकावरती आल्यात. हायस्ट टार्गेट पाहिलं कालच्या दिवसामध्ये 92 धावांचा हायस्ट टार्गेट होता. काली पाहिलं तर संगम राजेने अर्धशतके केली साकारली होती. त्याच्यानंतर विकी हजारेने देखील अर्धशतके केली साकारली आणि आजच्या दिवसामध्ये सूर्यमस्करनं अर्धशतक केली साकारली. अगदी चांगली फलंदाजी सध्या मोहो टीमची पाहायला मिळतं. टॉस सरला प्रवाहाच्या उलट्या दिशेनं प्रवास आणि तो प्रवास सुखरूप करता सध्या या मॅच मध्ये मोहो संघ. शेवटचं षटक घ्या, गोलंदाज आयुष समोर प्रशांत प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. सिंगल एकच धाब्याने समाधान मानले, कारण की सूर्यमस्कर चांगला खेळ साकारतो. लेग बायस मध्ये सिंगल धाव जोडली जाईल. टोटल 82 धावा धाव पुस्तकावरती. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किती धावा इथे जमा करेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना मोहो संघ समोर सूर्यमस्कर. वन मॅन शो सध्या सूर्यमस्करचा आपल्याला पाहायला मिळतं. वैयक्तिक 62 धावांचं योगदान सूर्यमस्करने दिला. स्लॉगरचं षटक गोलंदाज आयुषला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल गोलंदाज आयुष तयार. ओ कोलबट टप्प्याचा बॉल, फटका चांगला, मात्र धाव घेण्यासाठी प्रयत्न केला नाही. स्वतःवरती विश्वास ठेवला सध्या फलंदाज सूर्यकांत मस्करनं आणि इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी सध्या तरी मी म्हणेन स्लॉगरच्या षटकामध्ये गोलंदाज आयुष्य पाहायला मिळतं. 2 बॉलांनी अवघ्या 1च धाव खर्च केल्या. ओ प्रहार केलाय, सूर्य थांबणार नाही. हवा याला चढला, स्वतःवरती विश्वास ठेवला आणि पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतं. सहा धाब्याने संघ पुरे सरकलाय. यस, पंचांचा इशारा की वाईट बॉल ही अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्त धाब्यानं संघाची धावसंख्या पाहिली 89 धावा धाव पुस्तकावरती. कदाचित या स्पर्धेचा हायस्ट टार्गेट सध्या सेट करे मोहो संघ. भरपूर चांगली बॅटिंग केली सूर्यकांत मस्करनं. प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅच लँड चेंडू डिलिव्हर झाला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत संधी साधल्याने या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या. 91 धावा धाव पुस्तकावरती. अजूनही विचार केला 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्लॉगरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे आयुषने, कारण की मागील 3 षटकांचा खेळ पाहिलं तर धाब्यांचा अगदी धावेवरती पूर्णपणे वेग दिला होता. त्याच्यानंतर धावेवरती ब्रेक देण्याचा प्रयत्न. टॉस साठी इन्व्हाइट करूया. ओ फटका चांगला आहे, षटकार येईल. फलंदाज सूर्याच्या बॅटमधून अजून एक तडाखा दिला. मिती 6 षटकार. टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया. दुसरी मॅच असेल खरं तर उत्सव 11 जर्मन दातिवली आणि त्याला फाईट करेल आदर्श पडले. या दोन्ही टीमच्या संगणकाने विनंती की आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करू, त्याच्यामुळे दोन्ही टीमचे संगणक चला आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा व्यासपीठावरती. षटकार आले 6 धाब्यांना. 97 धावा धाव पुस्तकावरती. 100 कंप्लीट करेल का?
हा मोठा प्रश्न, हायस्ट टार्गेट सध्या सेट केलं जाते बॅटिंग करत असताना मोहो टीमच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम बॉल आहे, गोलंदाज आयुष तयार, समोर पुन्हा एकदा सूर्य अमस्कर. शेवटचा अंतिम बॉल, गोलंदाज तयार. अंतिम बॉल हलक्यात पुश केलाय, सिंगल कंप्लीट. दुसरा धावचा प्रयत्न नकारला, फक्त एकच धावेने समाधान. अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सध्या हर्ष स्मृती श्री गणेश मोहो टीमनं तब्बल धावा जमा केल्या. 98-99 धाब्यांचा आता लक्ष ठेवलं अगेन्स्ट केणाऱ्या तुरमाले संघावरती. हा लक्ष कशा रीतीनं पार केलं जाईल या ऐतिहासिक सत्रामध्ये आवाजामध्ये करूया फेरबदल. आवाज ऐकायला मिळेल शिरोळ गावाचा अतिशय गोड आवाज, आमचे बंधू रोशन पाटील सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत आपण टॉस करूया. खरं तर पुढची मॅच पाहायला मिळेल. एका साईडला संघ असेल आदर्श पडले आणि त्याला फाईट करेल उत्सव 11 जयहनुमान दातिवली. या दोन संघांदरम्यान तुम्हाला दुसरी मॅच पाहायला मिळेल. चला दोन्ही संघातील संघनायक तात्काळ आपण टॉस साठी या. तर आजच्या दुसऱ्या दिवसातील द्वितीय मॅच पाहायला मिळेल. उत्सव 11 जयहनुमान दातिवली विरोधात खेळेल आदर्श पडले. सन्माननीय अशोकजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल आपण इथे संपन्न करावा. आजच्या या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाचा हा दुसरा नाणेफेकीचा कॉल केला जातो. अतिशय दमदार लढत पाहायला मिळेल. उत्सव 11 जयहनुमान दातिवली विरोधात आदर्श पडले या दोन संघांदरम्यान अतिशय बहुचर्चित ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघनायकांना मनपूर्वक शुभेच्छा. ग्रामस्थ मंडळ नितळस आणि सन्माननीय पाहुणे अशोकजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा मानाचा टॉस इथे संपन्न होतो. टॉस जिंकलाय टीम पडले न, परंतु पहिल्या लढतीचा वेध इथे सुरुवातीला लागतोय. दोन्ही संघनायकांचा यथोचित मान सन्मान आयोजक कमिटीच्या माध्यमातून इथे संपन्न केला जाईल. एक चांगली संकल्पना रायगडाच्या धर्तीवरती पाहायला मिळतो. कारण ही भूमिका प्रत्येक गावोगावी प्रत्येक स्पर्धेमध्ये साध्य होणं हे खूप गरजेचं असतं. कारण सध्याचा आपण कालखंड पाहिला तर धावपळीचे राज्य आणि त्यामध्ये अशा या संघांचा सहभाग होणं हे सुद्धा तितकंच गरजेचं मनमंत्र आहे. आणि तात्काळ इथे लढतीला सुद्धा सुरुवात केली जाईल. या नितळस गावाची आपण बरकत पाहिली. नेहमीच कला क्रीडा सांस्कृतिक वारसा जतन करणारे रायगड जिल्ह्यातील एक नामांकित असे हे गाव आहे. आणि या गावाच्या माध्यमातून एक दमदार स्पर्धा इथे घडते. स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 क्रिकेट संघ नितळस ही आपण स्पर्धा पाहतो. येता क्षणी इथे अभिची आम्हाला आठवण झाली. खरं तर नेहमीच धावपळ असायची आणि असा आमचा अभिजित भोपी आज या दुनियेत नाही आहे. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि निश्चितच अपघाती त्याचं निधन, त्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या संपूर्ण कोर कमिटीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. आणि त्याच्याच नावाने या संघाची आपल्याला निर्मिती पाहायला मिळते. एक चांगला लोगो आहे स्वर्गीय अभि 11 क्रिकेट संघ नितळस आणि त्याला जोड आहे संग्राम 11 क्रिकेट संघ नितळस आयोजित माजी सरपंच उपसरपंच चषक 2025 ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. अतिशय दमदार स्पर्धेचा आपल्याला इथे आगाज पाहायला मिळेल. दमदार स्पर्धेचं आयोजन लाखात एक अशी ही स्पर्धा, अगदी 1 लाखाचं हे प्रथम पारितोषिक असलेली रायगड ठाणे जिल्ह्यातील एक नामांकित स्पर्धा. आणि या स्पर्धेसाठी मालिकावीर मोटरसायकल पाहायला मिळते आणि ही मोटरसायकल आम्हाला सुपूर्द केली आहे कुमार नितेश शेठ, गुड्डू गोपाळ जोशी, समाजसेवक पेठ, एक युवा उद्योजक यांच्या माध्यमातून ही मालिकावीरासाठी आपल्याला बाईक पाहायला मिळते. पुरस्कर्त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. चला आपण स्पीडली खेळायचंय. अतिरिक्त वेळ न छेडता तात्काळ खेळ सुरू करणं हे खूप गरजेचं आहे. अगदी खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये अगदी धावसंख्येचा उच्चांक इथे घडताना पाहिला. या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्येचा टप्पा इथे ओलांडताना पाहिलं. फलंदाजी करत असताना हर्षल स्मृती
मोह या संघाच्या माध्यमातून, परंतु शिवतेज 11 तुरुमाले या संघाला अतिशय तेजवान खेळ हा साध्य करावा लागेल. दोन संघांचा विचार केला, दोन धडधाकट खेळ साकार करणारे खेळाडू या दोन्ही संघांमध्ये शाबूत आहेत. म्हणजेच उत्तरार्धामध्ये एक जबरदस्त रणकंदन या लढतीमध्ये पाहायला मिळेल, यात तिलमात्र शंका नाहीये. अनेक पाहुण्यांचे, अनेक मान्यवरांचे कटआउट्स अगदी मैदानाच्या सभोवताली आपल्याला फ्लॅग झळकताना पाहायला मिळत आहेत. पुरस्कर्त्यांचंही मनपूर्वक आभार व्यक्त केले जाईल. त्यानंतर अगदी भावपूर्ण श्रद्धांजली, दोन स्टँड सुद्धा अगदी आपण लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दिशेने पाहायला मिळत आहेत. आणि तात्काळ या लढतीकडे आता प्रस्थान केले जाईल. यानंतरची लढत पाहायला मिळेल उस्तव 11 जनमान दातिली विरोधात खेळेल आदर्श पडले. दोन संघ स्वप्न उराशी बाळगत टेनिस विश्वामध्ये अधिराज्य गाजवण्यासाठी 2025-2026 हंगाम गाजवण्यासाठी इथे सज्ज होत आहेत. आणि या हंगामाची पहिलीच लढत खेळत असताना दोन संघांना आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. टार्गेटचा विचार केला तर पल्ला गाठायचा आहे 99, अगदी 9वरती 9, अगदी 100 नंबरी कामगिरी या दोन्ही संघाने ते साध्य करायचे. पहिला धुरंधर गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती रोहित पाटेचा वापर केलाय मोह टीमनं. आणि पहिली सलामीची जोडी निलेश उद्रेच्या साथीने शुभम उद्रे. पहिलाच बॉल उद्रे गोतोय आणि पहिल्याच बॉल वरती एक अतिशय धाकड फटका येतोय. हा पहिला चौका. पहिल्याच चेंडूवरती आपण चौकार पाहिला, इथेही तेच घडलं जातं. चेंडू क्रमांक 2, विस्फोटक अंदाज, जाल रचलंय आणि या जाल्यामध्ये न अडकता इथे झेल सोडलाय. समाधानकारक झेल पकडणं खूप गरजेचं आहे. ज्या फलंदाजानं पहिल्याच बॉल वरती अगदी 4 लगावला आणि त्या फलंदाजाचा झेल सोडणं फलंदाजी करत असताना अगदी कर्दनकाळ ठरेल की काय हे सुद्धा पाहावं लागेल. कारण गोलंदाजानं शक्कल लढवली, अक्कल लढवली, परंतु पाहू शकता रिप्लेच्या माध्यमातून अगदी सरळ सोपा झेल भूदान होताना पाहायला मिळतो. आणि त्यातून मिळती अगदी 1 धाव आणि 5 धावसंख्येवरती आता उद्रेक राहिलाय फलंदाजी करणाऱ्या शिवतेज 11 तुरुमाले टीमचा. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू विस्थापित होतोय. आता घडेल काय? घडलाय. झेल प्रल्हादनं साथ दिली, लागतोय पहिला दे धक्का. आणि या चेंडूवरती प्रहार करण्याच्या बेतात असलेला खेळाडू शुभमला मात्र अगदी भोपळा येणं फोडता तंबूच्या दिशेनं परतावं लागलं. प्रल्हादनं दमदार असा झेल पकडलाय, लागतोय पहिला दे धक्का शिवतेज 11 तुरुमाले या टीमला. अगदी 2 इनिंगचा विचार केला तर पहिल्याच चेंडूवरती अगदी चौकार लगवताना पाहिला. काली अगदी स्पर्धेचा उद्घाटनीय दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना पाहिला आपण. जय वागेश्वर किरवली ब विरोधात गाथा गावंड तळोजे मस्कूर आणि पहिल्याच चेंडूवरती मयूर राजेला मंगेश पाटील किरवलीचा ज्याने पहिला षटकार दागला होता. हा इतिहास आहे. म्हणजे प्रत्येक मॅच मध्ये पहिल्या बॉल वरती एक चांगला फटका येतोय. हे गणित इथे साधले जातात. त्या दृष्टिकोनातून काहीसे डावपीस आखले जात आहेत. परंतु गोलंदाजीचा विचार केला तर रोहित पाठेनं तात्काळ कमबॅक साधलाय. चेंडू क्रमांक 4, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केलाय. कदाचित बॅटची कडा होती की काय ही शाशंका आहे. आणि हे पाहता अगदी तात्काळ 1 धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. गुड अंपायरिंग. हा इशारा सुद्धा खूप महत्वाचा असतो. ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतामध्ये ही खासियत आहे. सँडी पालकर सर केवाले यांची त्यांच्या साथीने पाहायला मिळत आहेत. जीवनजी गावंड सर यांचे दमदार कार्य उर्फ काका, सत्यवानजी काकडे सर यांची दमदार भरारी, अगदी त्यांचं थरारक कार्य अनेक स्पर्धेमध्ये पाहतो. त्यांनाही मनपूर्वक शुभेच्छा. गोलंदाज पुन्हा एकदा रोहित पाठे.
अगली पेशकश काउंटर अटॅक श्रद्धांजली स्टॅनला सलामी ठोकणारा हा दमदार सिक्सर. हा आपण खडतड असा हा रस्ता आहे आणि मोठ्या खस्ता खात हा प्रवास गाठावा लागेल. जबरदस्त फटकेबाजीने इम्प्रेसिव्ह कार्य साकार करणारा हा निलेश उद्रेच्या बॅट मधून हा उद्रेक पाहायला मिळतो. कारण 99 धाबसंख्येचा पल्ला गाठायचा आणि हा पल्ला गाठायचा असेल तर या पद्धतीची फटकेबाजी ही साध्य होणे तितकंच गरजेचं आहे. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडूची ती समाप्ती पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथे समाप्त होतो आणि धावपटलावरती धावा पाहायला मिळतात. शिवतेज 11 तुरमाली संघ जाऊन पोहोचतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 गडी बाद 12. कृपा आशीर्वाद या टेनिस क्रिकेट जगतावरती असणं सुद्धा तितकंच महत्वाकांक्षी असेल. अगदी बळीराजा असेल, कोळी राजा असेल, माझा क्रिकेट राजा काहीसा प्रतीक्षेत मध्ये होता. अगदी 4 मेला संदेश सर पावसाला सुरुवात झाली आणि 4 नोव्हेंबर पर्यंत हा पावसाचा आपण तडाखा पाहतो आणि जाईल की नाही ही काहीशी शाशंका आहे. परंतु जांभुलेश्वराच्या कृपा आशीर्वादानं अगदी दुसऱ्या दिवसाचा कालखंड अविरतपणे जारी आहे. कारण स्पर्धा ही तितकीच भारी आहे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय जिथे धावा 12 बनताना पाहायला मिळाल्या. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय जयेश पाटील. अगदी जयेश पाटीलचा इथे वापर केला जातो. डेड बॉल पुन्हा एकदा आपल्या प्रवासासाठी हा गोलंदाज सज्ज असताना पाहायला मिळेल. अगदी पहिला धक्का पाहिला निलेश उद्रेनं उत्तमरित्या साथ इथे निभावली आहे. शुभम स्वस्तात माघारी परतल्यानंतर कल्पेश गायकरच्या खांद्यावरती दारोमदार आहे. ओहो प्रहार केलाय सापला रसलाय लॉंग ऑन कडे हा फटका दागण्याच्या प्रयत्नामध्ये सत्ता राखली क्षेत्ररक्षकानं लागतोय दुसरा धक्का. हर्ष स्वागत. रायगड टेनिस जगताच्या क्षितिजावरती आपल्या आवाजीनं एक जबरदस्त मुहूर्तमेढ रोवणारे रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील सर मोरबी यांचे शुभागमन झाले. आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी 2 झटके लागतायत. दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू शुभम उद्रे आणि त्यानंतर आता कल्पेश गायकरला माघारी परतवलाय. अगदी शेती प्रधान गाव कोणतं असेल तर या परिभागातील नितळस अगदी बळीराजा या गावचं भूषण आहे. शेती प्रधान म्हणून या गावची प्रामुख्यानं ओळख आहे आणि ही ओळख अगदी ऑन स्क्रीन पाहायला मिळते. माझा बळीराजा आणि ही खासियत आहे खास करून आमच्या आई एकविरा इव्हेंट्स या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीची आणि सॅडीबाई पालकर यांची ती कला तर हटके. जिथे विषय गंभीर असतो तिथे आमचा भाऊ खंबीर असतो. अगदी पहिलं षटक पाहिलं जिथे धावा लागल्या 12 आणि बॉलिंग ट्रॅक वरती आला जाक्षणी जयेश पाटील आणि जयेश पाटील सुद्धा पहिल्याच चेंडूवरती यश हे संपादन करण्यामध्ये यशोप्राप्ती लागतीये. चेंडू क्रमांक 2 जयेश पाटील पुन्हा एकदा तयार. हो अगदी स्लोअर चेंडू सफर केलाय. चेंडू पडल्यानंतर अगदी काहीस वळण पाहिलं. ही जयेश पाटील या गोलंदाजाची खासियत आहे. चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर निघतो आणि यष्टांच्या मागे जबरदस्त यष्टी रक्षण. हर्षद त्या ठिकाणी सज्ज असताना जबरदस्त
विकेट किपिंग पाहायला मिळते. हो, काहीसा टेंटेटिव्ह स्थितीमध्ये हा खेळाडू आपण पाहिला. अगदी वेगळ्या ढंगामध्ये वेगळ्या रंगामध्ये हा फटका खेळण्याचा बेत आखला होता, परंतु नामुष्की ओढली जाते. एक धाव परिपूर्ण प्राप्त होते. सांघिक कोटापुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. अगदी 13 धावसंख्येवरती मजल इथे पाहायला मिळते. जतीनजी गोंधळी उसाटणे अगदी रायगड ठाणे जिल्ह्यातील एक नामांकित युवा हा गुणलेखक, ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेचा लेखाजोखा इथे आखला जातो. त्यालाही त्याच्या कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. वेधलं जाईल लक्ष या लढतीकडे, ज्या ठिकाणी उत्तमरित्या दोन संघांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा जयेश प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु लेंथ मध्ये काहीशी आपल्याला बिघाडी पाहायला मिळते. व्हाईट बॉल इथे घोषित केला जातो ऑफिशियल अंपायर टीम कडून. आणि हे पाहता अगदी 1 धावसंख्या पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. 14 धाव पुस्तकावरती जोडी पाहायला मिळते. निलेश जो सलामीवीर म्हणून खेळाडू पाहायला मिळतो, ज्याच्या बॅट मधून 4 चेंडूमध्ये अगदी 11 धावसंख्येची उपयुक्त खेळी आखली जाते. त्याच्या साथीनं आलाय 4थ्या क्रमांकावरती ऋषी घरातला एक वाजवी खेळ इथे साध्य करावा लागेल. 99 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. धावसंख्येचा उद्रेक होणं गरजेचं आहे. फलंदाजी आक्रमक झाली आहे. डावखुऱ्या फलंदाजाच्या बॅट मधून येतोय हा दमदार चौकार. माध्यमातून चाय पे चर्चा इथे आखली जाते. आज कोणता संघ अगदी पुढच्या दिशेने मार्गक्रमण करेल याची चर्चा या मैदानावरती रंगताना पाहायला मिळते. अगली पेशकश आक्रमक रवैया आजमावत हा फटका खेळला. एक चांगली फिल्डिंगची आखणी केली जाते. अंतिम टप्प्यामध्ये राकेश त्या ठिकाणी सज्ज होता. जर्सी क्रमांक 11 त्या ठिकाणी पुढे सरसावला. तात्काळ इथे धावा विस्फोटक अंदाजामध्ये यायला आता सुरुवात झाली. अगदी 2 धावा इथे येताना पाहायला मिळतात. अलीकडच्या चेंडूकणिक आलेला चौकार काहीस बळ प्राप्त करून देतोय आणि त्यानंतर अगदी या 2 धावा सुद्धा काहीशा ताकद देतील शिवतेज 11 तुरमाले या टीमला. अगली पेशकश बॅटची कडा, परंतु चेंडू खेळपट्टीवरती गरंगळतोय. फक्त पाहिलं तर या षटकागणिक धावसंख्या आपण रंगताना पाहिली. 8 आणि 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर गुणतालिकेवरती धावा लागतायत. 2 गडी बाद शिवतेज 11 तुरमाले जाऊन पोहोचतोय 20च्या घरात. समाप्त होत आहेत, जिथे धाव पुस्तकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 20 धावसंख्येचे मूर्त मेढ इथे रोवली जाते. परंतु पल्ला जर पाहिला तर 99 धावसंख्येचं एक भलं मोठं आव्हान हे तोडीत काढायचंय शिवतेज 11 तुरमाले या टीमला. अगदी शिवतेज तेजवान खेळ हा साध्य करायचा आहे तुरमालेला आणि त्या अंदाजामध्ये काहीसा खेळ या पहिल्या 2 षटकामध्ये पाहिला. आक्रमक रवैया ऑन साइडला क्लिअर केले. लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होते. फक्त एकच धाव इथे प्राप्त केली जाते. स्ट्राइक रोटेशनला सुद्धा तितकंच महत्व असतं आणि ही महत्वाकांक्षी भूमिका आखली जाते या जोडीच्या माध्यमातून. कारण लवकरात लवकर 2 विकेट कोसळणं आणि त्यातल्या त्यात एक चांगली भागीदारी साध्य होणं ही सुद्धा एक चांगली जमेची बाजू असेल शिवतेज 11 तुरमाले या संघासाठी. पल्ला अगदी मोठा आहे, परंतु तृतीय षटकापासून आक्रमक रवैयानं धावसंख्या जर बनवली तर हे पल्ला हे आव्हान तोडीत जाऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून काहीशा उपाययोजना आखाव्या लागतील फलंदाजीच्या माध्यमातून या 2 विख्यात फलंदाजांना. ओहो, आक्रमण चढवलंय. येतोय मोठा बलवान बलाढ्यशाली षटकार.
हास्य कदम पहिलं पाऊल पडले ज्या षटकाराच्या दिशेनं आणि या 6 धावा काहीशा बळ देतील, या 6 धावा काहीशी ऊर्जा देतील आणि या ऊर्जा प्राप्त खेळामध्ये जर दर्जा आपला वेगळा प्रस्थापित करायचा असेल तर याच दृष्टिकोनातून काहीशे डावपेज हे ते आखावे लागतील. 6 अगदी धावसंख्या पुढे सरसावती अगदी 27 वरती आपल्याला मजल पाहायला मिळते. मीत इलेव्हनचे आमचे नशीब शेठ भोईर यांचे आयोजकांच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. रायगडाच्या अनेक स्पर्धेमध्ये पॅकरची भूमिका म्हणून नशीब शेठ यांची एक प्रामुख्याने भूमिका असते आणि असे रॉयल पॅकर प्रत्येक संघासाठी लाभणं ही सौभाग्याची बाब आहे. आधी पुन्हा एकदा लढतीकडे प्रस्थान केलं जाईल जिथे 28 धावा धावपटलामध्ये पाहायला मिळत आहेत. तुरमाली संघ अगदी आता वेगळ्या तोऱ्यामध्ये खेळताना इथे पाहायला मिळतो. फुलर लेंथ बॉल त्याच्यावरती चपरा खूप इम्पॉर्टंट, चांगली लाईन चांगली लेन. फलंदाज काहीसा नाराज आहे परंतु आपला विख्यात खेळ हा साकार करायचा आहे परंतु इथे रेफर केलंय टीव्ही अंपायर कडे. हा निर्णय इथे सोपवला जातो. आयोजक टीमचा इशारा येतो बाहेरून आवाज येणं उचित नसेल त्या दृष्टिकोनातून या स्पर्धेच्या काहीशा उपाययोजना रायगडच्या धर्तीवरती अतिशय नामांकित अशी आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. डोंगराच्या पल्ल्याड आमदार चषक नागझरी ही स्पर्धा रंगते. डोंगराच्या आड्याल अगदी आपल्याला ही नितळशी दमदार स्पर्धा पाहायला मिळते. माजी सरपंच उपसरपंच चषक या स्पर्धेचा आपल्याला दमदार आगास पाहायला मिळतो. ग्रामस्थ मंडळाचा चांगला सहभाग आहे. तुलसीरामजी पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. उपयुक्त पद्धतीने हा चेंडू इथे रिव्ह्यूसाठी बाहेरून आवाज दिला तर आयोजक कमिटी कठोर आपल्यावरती कारवाई करतील हा इशारा प्रत्येक संघासाठी आहे. प्रहार होतोय, चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय, बॉडीचा बॅलन्स चांगला राखलाय आणि चांगला झेल अन्वेषण पकडलाय. लागतोय तिसरा दे धक्का शिवतेज 11 तुरमालेला आणि ते खेळाडू बाद होतोय निलेश. विख्यात असा हा खेळाडू अगदी आता माघारी परतलाय. हंगामाची पहिलीच मॅच ज्यामध्ये 2 चौकार 2 षटकारांचा साज राहिला. अगदी 9 चेंडूमध्ये ज्यानं 23 धावसंख्येची उपयुक्त अशी खेळी साकार केली. अशा खेळाडूला अगदी माघारी परतवण्यामध्ये रोहित पाटीलला यश लाभले. ज्या रोहित पाटीलनं पहिलं षटक हाताळलं, जतीन ज्यानं 12 धावा खर्च केल्या, त्यानंतर पुन्हा एकदा तृतीय षटकासाठी ज्याची वर्णी लागली आणि या गोलंदाजावरती प्रहार राहतोय लॉंग ऑनच्या ठोक्यावरून हा दमदार षटकार. आयोजक दमदार पॅकर नशीब शेठ भोईर आपलं मनपूर्वक स्वागत. एक चेंडू अद्याप शिल्लक आहे. 5 चेंडूंचा आपण मारा पाहिला ज्यामध्ये अगदी 2 षटकारांचा साज राहिला. एक विकेट कोसळले, एक वाईट बॉल, एक डॉट बॉल आणि एक सिंगल रन्स रोहित पाटीलच्या ओव्हर मध्ये आपण येताना पाहिली. परंतु हा अंतिम चेंडू फलंदाजी करणाऱ्या तुरमाली संघासाठी काहीशी ऊर्जा देईल. विजयजी दरे आईचा धावा ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केली जाते. अलीकडच्या कालखंडामध्ये धावा काहीशा बनताना पाहिल्या परंतु चांगला बॉडीचा बॅलन्स समाधानने एक झेल सोडला होता परंतु आता समाधान हा उपयुक्त असा हा झेल इथे पकडला. अगदी चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करताना पाहिला
अलीकडे काहीसा दबाव समाधानवरती होता, एक झेल त्याच्या हातून निसटताना पाहिला, परंतु सूर्याची किरण काहीशी डोळ्यांना टोचली, परंतु उत्तमरित्या हा झेल कन्वर्ट केलाय, समाधानकारक झेल पकडलाय. लागतोय अजून एक धक्का. 4 गडी बाद शिवतेज 11 तुरमाले संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 34 या धावसंख्येवरती. इथे सन्मानित केलं जाईल. अशोकजी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान स्वागत कक्ष मध्ये इथे आपण संपन्न करावा. ग्रामस्थांचा सहभाग सातत्यानं स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितळस या संघाला लाभलाय आणि नेहमीच ग्रामस्थ मंडळ नितळस यांचा आर्थिक भरघोस पाठिंबा हा आपण पाहिलाय. गावचे प्रत्येक स्पर्धेमध्ये गावच्या प्रत्येक ग्रामस्थाच्या माध्यमातून एक आर्थिक आणि एक चांगलं पाठबळ हे लाभताना पाहिलं आणि हे पाहता अगदी तुळशीरामजी पाटील यांचा हा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे संपन्न केला जाईल. अशोकजी पाटील यांच्या माध्यमातून हा शुभ सन्मान होतो. अगदी समीकरण जर पाहिलं तर अजूनपर्यंत मोठा पल्ला गाठावा लागेल. 4 गडी बाद 34 धावा लागतायत. 18 चेंडू आणि 65 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान अजूनपर्यंत तोडीत काढावं लागेल. सन्माननीय युवा उद्योजक नशीब शेठ भोईर यांना विनंती करतो आपण स्वागत कक्षमध्ये या. आपलाही शुभ सन्मान इथे संपन्न केला जाईल. आयोजन कमिटीच्या माध्यमातून हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे संपन्न होतो, परंतु हा एक दमदार षटकार काहीसा बळ देईल. इथे स्वागत कक्षमध्ये शुभ सन्मान केला जातो. रायगड जिल्ह्यातील नामांकित असे संघ मालक पॅकर म्हणून ज्यांची ख्याती असलेले मीत एंटरप्राइजेसचे सर्वा नशीब शेठ भोईर यांचा शुभ सन्मान स्वागत कक्षमध्ये संपन्न होतो. अतिशय दमदार व्यक्तिमत्व आणि हा दमदार शुभ सन्मान. 18 चेंडू 65 हे समीकरण तय करायचं होतं आणि हे पाहता अगदी प्रल्हाद शिंदेच्या पहिल्याच चेंडूवरती अगदी हा शिंदेशाही बाणा हा आपण षटकार पाहिला. प्रहार करण्याच्या इराद्यामध्ये प्रहार करण्याच्या बेतामध्ये असलेला हा खेळाडू काहीसा माघारी परतलाय. फलंदाज इथे बाद होतोय. ऋषी घरत धमूच्या दिशेने परत. वापसी दाखवली आपल्या संघासाठी. स्लोअर चेंडू सफर केलाय. आधी कव्हर पॉइंटच्या डोईवरून हा फटका टाकण्याचा प्रयत्न राहिला, परंतु हा प्रयत्न काहीसा फसवा ठरलाय. फक्त एकच धाव मिळते. 5 संघांचा विचार केला तर या हंगामाची पहिली मॅच खेळताना पाहायला मिळत आहेत आणि या मॅच मध्ये दोन्ही संघांचा रुतबा, दोन संघांचा धाकड खेळ हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट असेल. कारण ही पहिली लढत दोन संघांसाठी तितकीच मानाची आहे, प्रतिष्ठेची आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये एक भलं मोठं आव्हान उभं झालं, परंतु हे तोडीत काढायचं असेल तर मुंहतोड जबाब हा द्यावाच लागेल तुरमाले टीमला. हो संघ सुद्धा आपली फलंदाजी आपली ताकद दाखवली आणि उत्तरार्धामध्ये गोलंदाजीच्या जोरावरती अगदी पूर्णपणे बांधून ठेवलंय. गडी जर पाहिलं तर 5 गड्यांचा आपण खात्मा पाहिला. 41 धावसंख्येवरती आपल्याला मजल पाहायला मिळते.
या सीझनचा काहीसा लेखाजोखा आखण्याचा प्रयत्न सध्या पाहायला मिळतो ऑन स्क्रीन. संदीपजी पाटील सर असतील, मंगेश आहेत आणि सत्यवानजी काकडे सर. अब की बार लाखो पार एक दमदार हा शानदार आपण फटका पाहिला, जिथे पुन्हा एकदा सिंगल रन्स आपल्याला येताना पाहायला मिळते. सिंगल डबलनं काही काम जमणार नाही. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी ही करावीच लागेल. पल्ला अगदी मोठा आहे. डोंगरा एवढं भलं मोठं आव्हान तोडीत काढायचं आहे शिवतेज 11 तुरमाले या टीमला. आणि हर्षल स्मृती मोह टीमचा विचार केला तर धाकड अशी फलंदाजी, धाकड अशी गोलंदाजी या सत्रामध्ये या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा आक्रमक रवैये आजमावलाय. पुन्हा त्याच दिशेनं हा चेंडू विस्थापित होताना पाहायला मिळतो. डीप मिडविकेटच्या दिशेनं उत्तमरित्या फिल्डिंगची आखणी केली जाते. अन्वेष त्या ठिकाणी सज्ज आहे. अन्वेषच्या माध्यमातून एक झेल सुद्धा पकडलाय. समाधाननं चांगली साथ दिली फिल्डिंगच्या माध्यमातून. प्रल्हादनं एक झेल पकडलाय. आणि अंतिम टप्प्यामध्ये जर समीकरण पाहिलं तर मोठा फल्ला अजूनपर्यंत गाठावा लागेल. पहिल्या 4 षटकांदरम्यान एकूण धावा पुस्तकामध्ये पाहिल्या 5 गड्यांचा खात्मा 43. आणि जर पाहिलं तर कंपॅरिझन तर 60 वरती 1 ही स्थिती होती पहिल्या पूर्वार्धामध्ये. हर्षल स्मृती मोह या टीमची जबरदस्त उपाययोजना आई एकविरा इव्हेंट्स या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून आखले जात आहेत. ऑन स्क्रीन अगदी प्रत्येक दिवसाचा संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा इथे आखला जातो. ही या संपूर्ण आई एकविरा इव्हेंट्स या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीची आपल्याला ख्याती पाहायला मिळते. मग विकेट किती पडल्या, धावा किती बनल्या, अर्धशतक कोणाच्या नावावरती आहे, सर्वाधिक धावा कोणत्या संघाने बनवल्या, हा संपूर्ण लेखाजोखा इथे आखला जातो. पल्ला जर पाहिला तर अगदी 12 चेंडू अब तक 56 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 चेंडू 56. पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्या काही चुका घडल्या हे विसरून जाऊन या उत्तरार्धामध्ये काय करायचं यावरती संपूर्ण विचार मंथन आखावं लागेल. फलंदाजी करणाऱ्या शिवतेज 11 तुरमाले या टीमला विजयाचा तुरा आपल्या शिरपेशामध्ये रोवायचा असेल तर धाकड खेळी आखावी लागेल पहिल्या चेंडू पासून. परंतु पहिलाच बॉल या 5व्या षटकातील आणि पहिलाच बॉल इथे निर्धाव पाहायला मिळतो. फलंदाजीच्या बोहल्यावरती 7व्या क्रमांकावरती आलेला खेळाडू आयुष उद्रेला अगदी उद्रेक करावा लागेल. चांगले फटके हे खेळावे लागतील. पल्ला अगदी मोठा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 5वं षटक उत्तमरित्या हा इथे हाताळलाय. येतोय हा अजून एक बलशाली चौकार. जिंकण्यासाठी अगदी 52 धावसंख्येची आवश्यकता आहे. अतिशय ज्येष्ठ, अतिशय श्रेष्ठ सामाजिक बांधिलकी जोपासणारे सन्माननीय हरिभक्त पारायण धर्मशेठ पावशे आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक असं स्वागत केलं जाईल. स्पर्धेच्या प्रत्येक दिवसामध्ये त्यांची आपल्याला हजेरी पाहायला मिळते. उत्तमरित्या जाईल. प्रशांत शेलके त्या ठिकाणी सज्ज होता. भूदान चेंडू होत असताना अगदी आपल्या हाताने कमाल केली आणि हे पाहता अगदी अजून एक विकेटचं पतन. दिलाय फलंदाजी करणाऱ्या तुरमाले टीमला. प्रहार केलाय. काउंटर अटॅक. अटॅकिंग बाना. हल्ला बोल, हल्ला कल्लोल. येतोय अजून एक दमदार षटकार. फटके सुरुवातीपासून येणं हे उचित होतं आणि हे पाहता अगदी काहीसा संकटामध्ये अडकलाय शिवतेज 11 तुरमाले. पुन्हा एकदा चेंडू अगदी हवेमध्ये मुक्त संचार करतोय स्वतः गोलंदाज हर्षद कडवनं हा झेल पकडलाय. अजून एक मोहरा गारत.
महाराज काठे ग्रामस्थ मंडळ नितळस यांचे शुभागमन झाले। आयोजकांच्या माध्यमातून आपणास विनंती, आपण तात्काळ या सुवर्ण मंचकावरती या, आपले मनपूर्वक स्वागत आहे। नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट मारा केलाय, पुन्हा एकदा संधी आहे, नो मॅन्स लँड, अगदी सेफ लँडिंग आहे। ओहो, अंतिम टप्प्यामध्ये फिल्डिंग मध्ये काहीशी गडबड राहिली, परंतु बॅकअप चांगलं पाहायला मिळतं। दर्शक क्रमांक 0-2 तात्काळ बॅकअप दिलं आणि हे पाहता अगदी 5 षटकांचा वाजवी खेळ इथे समाप्त होतो आणि पहिल्या 5 षटकांदरम्यान धावपटलावरती रंगताना पाहायला मिळत आहेत। एकूण धावसंख्या पाहायला मिळते 53 आणि जर पल्ला पाहिला तर 99चा होता। अगदी विजयाच्या समीप जाण्यासाठी मोठा संघर्ष करताना आपण तुरमाली या संघाला पाहतो। 7 गड्यांचा खात्मा राहिला, अगदी 54 धावा इथे बनताना पाहायला मिळत आहेत। 53 हर्षल स्मृती मोह संघाचा विचार केला तर अगदी एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी 58 धावसंख्येचा आपण उच्चांक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिला। सूर्या म्हसकरची बॅट तळपताना पाहिली, अगदी 77 धावसंख्येचा एक अर्धशतकी दमदार खेळ ज्याच्या बॅटमधून राहिला। त्यानंतर जयेश पाटीलने अगदी 2 धावा बनवल्या। 10 चेंडूमध्ये प्रशांत शेलकेनं 14 धावसंख्येची उपयुक्त खेळी केली। मैदानाच्या चौफेर बाजूनं सूर्या, अगदी सूर्यकुमार साईल ज्या पद्धतीनं टीम इंडियाचा सूर्या तळपतो त्या पद्धतीची सूर्याची बॅट इथे आपण तळपताना पाहिली, ज्याच्या बॅटमधून अगदी 77 धावसंख्येची खेळी राहिली आणि ज्याच्या जोरावरती अगदी विजयाच्या समीप जाण्याचा काहीसा प्रयत्न पाहायला मिळतो। क्रिकेट आहे, काही घडू शकतो, परंतु अंतिम षटका दरम्यान या धावा होतील की नाहीये ही मोठीशी आशंका आहे। अगदी सूर्या म्हसकरचा वापर केलाय हर्षल स्मृती मोह टीमनं। पहिला चेंडू सूर्या म्हसकरचा, फलंदाजी धाकड राहिली, गोलंदाजीच्या माध्यमातून त्याची ताकद पाहायला मिळते। पहिल्याच बॉल वरती हा त्यानं विकेट काढली। बॉलिंग ट्रॅक वरती 6व्या षटका दरम्यान आपण सूर्या म्हसकरला पाहतो। रायगडामध्ये एक चांगला प्रयत्न गतवर्षी पाहिला स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितळस या संघाचा, कारण पहिल्या फेरीतील सामने हे 6 षटकांचे आहेत। ही अभिमानास्पद गोष्ट या नितळसवासियांची पाहायला मिळते। क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवरती पोहोचवण्याचं कार्य नितळसच्या माध्यमातून होतोय, परंतु अंतिम टप्प्यामध्ये चांगली फटकेबाजी आलाय हा दमदार षटकार। दिलासादायक फटके येत असताना तुरमाले संघाच्या माध्यमातून, परंतु गोलंदाजी ही धाकड आहे। सूर्या म्हसकरला अजून एक विकेट प्राप्त होते। फलंदाजीमध्ये आक्रमकता तर गोलंदाजीच्या माध्यमातून दहशत प्रस्थापित केली जाते। सूर्या म्हसकर ऑन फायर। अगदी या उत्तरार्धातील अजूनपर्यंत 3 चेंडूंचा खेळ हा इथे शिल्लक आहे आणि 9 गडी बाद 59 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत। कालच्या दिवसाचा विचार केला तर तोंडरे संघ हा ऑल आउटच्या कगारवरती पाहिला। आजही त्या दर्जाची काहीशी भूमिका गोलंदाजीच्या माध्यमातून राहिली मोह या संघाच्या वतीनं, परंतु ऑल आउटच्या कगारवरती काहीसा तुरमाली संघ पाहायला मिळतो आणि त्यातून काहीशी बचावात्मक भूमिका आखण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतो तुरमाले संघाच्या वतीनं। अगदी तुरमाले विरोधात मोह असा आपल्याला दमदार सामना पाहायला मिळाला, परंतु अंतिम टप्प्यामध्ये काहीसा सामन्यामध्ये वळण पाहिलं आणि विजयाच्या दिशेने मार्गक्रमण केलं जातं हे निश्चितच मोह संघाच्या माध्यमातून। जोरदार अशी आपल्याला अपील पाहायला मिळते। अंतिम टप्प्यामध्ये काहीसं दहशतीचं वातावरण, शांत खेळ हा इथे आखला जातो आणि यापुढील एक दमदार सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल। उस्तव 11 जनमान दातुली बनाम आदर्श पडले रायगड
ठाणे जिल्ह्यातील नामांकित संघ आज या संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळतील आणि त्यातल्या त्यात ठाणे जिल्ह्यातील दोन दमदार संघ आमने सामने भिडताना पाहायला मिळतील. दातुल बनाम पडले हा क्रिकेटचा महासंग्राम. येणाऱ्या पुढच्या लढतीमध्ये दोन संघांना कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅक वरती सूर्या म्हसकरची दहशत आपला दरारा पेशकश केला जातो. अंतिम टप्प्यामध्ये दहशती जग हा खेळ राहिला आणि अशा रीतीनं इथे आपल्याला सामन्यावरती या लढतीवरती वर्चस्व गाजवताना पाहिलं. हर्षल स्फूर्ती मोहो टीमच्या माध्यमातून इथे विजय संपादन केलाय आणि शिवतेज 11 तुर्माली संघाला इथे पराभव व्हावं लागतं. विजयी संघाचं अभिनंदन. तुर्माली संघाला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक अशा शुभेच्छा आहेत. अगदी